जे आमच्यावर टीका करतात ना, यमाई देवीतच वाटोळ करता इथे गेल्यावर जेवण करता आणि आराम करता, पण तसं चालत नाही. स्वतःचं गाव आहे तुमच्या, स्वतःच्या गावामध्ये तुम्हाला, तुम्ही मगाशी कोणतं सांगितलं 2000 लीड देता मला. आता हे यमाईच्या मंदिरात उभारून सगळ्या जण सांगितलं मी 2000 लीड देता. मी काय म्हणतो 2000 देऊ नका आम्हाला, 1900 द्या, पण द्या, उगा मोठं बोलू नका. 2000 नको, 1900 लीड ह्या गावाने दिलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि 2 उमेदवार आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी पाडायची, ह्यांची जबाबदारी पाडायची. वरच्या जबाबदाऱ्या तालुक्यातल्या सगळ्या मी तात्या बघतो, भाऊ आहेत आणि दडेसाहेब पण इथं आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आहेत. आता इथं सगळ्यांनी काम करत असताना सगळेजण आपला तालुका रोज आपण काम करतो, रोज वेगळ्या वेगळ्या पक्षात असतो. 20-25 वर्ष झालं आपल्या टोकाचा संघर्ष कधी झालाय का? नाही झाला. कारण काही संस्कार आहेत त्या गावाला संस्कार आहेत, त्या तालुक्याला संस्कार आहेत. आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला. आपला अखंड तालुका होता पहिला, हातवाड मध्ये गेले 11 गाव, डिमिलिटेशन मध्ये 12 गाव, 10 गाव कोंडीपासून तिकडे दक्षिणला होतं. ही राहिले 24 गाव. ही 24 गावात तुम्ही मोहळा घेऊन गेला. आता आमचं काय, लोकाला कुठं काय नशील, तहसील 24चं तहसील तर इथं ठेवला बरा आहे. ते बी मोहळा नेलं असतं तर आम्ही सोडूनच दिलं असतो. कसं झालंय सांगा सगळ्याचं. तुम्हाला आता तात्या योगायोगाने तुम्ही साधा माणूस आम्हाला भेटला, बाकी तुम्ही रेस्ट हाऊसला येता, कुठं हॉटेलला बसता किंवा जाऊन भेटता, करता, सगळ्याची कामं करता, सगळ्यांचा संपर्क दांडग्या नावाचे ओळखता, अडीनडीला तुम्ही मदत करता. आणि आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळं जे आमदाराचा दर्जा आहे, त्यामुळं आता आपल्या विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळं तात्या तुम्ही आमच्यासाठी आमदार सध्या आहे. पुढं असंच राहिलं तर तुम्हीच आमदार आहे, सोडा राहील पण असंच. त्यांनी असं म्हटलं तर त्यांनी बी मला असं म्हणावं म्हणून मी म्हणालो. काय हो, काय तर उलटच होईल. तुम्ही बी असं म्हणतील वाटलं, पण तोंडात नाही ना बघा. विनोदाचा भाग आहे हा, नशिबाचं सगळं असतंय. आपण सगळेजण उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला काय, आता राहिलेत 5 दिवस, अनेशा 2 दिवस आपल्याला प्रचाराला जास्त वेळ मिळालेला आहे. आणि आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या उमेदवारांनी आपलं मतदान पहिला करून घ्या, स्लिपा आपल्याजवळ ठेवा. आणि आपला उमेदवार एक चांगला माणूस सभागृहामध्ये जातो आणि समाजात राहिलं, सभागृहामध्ये गेलं आणि स्वभावात परत प्रचंड फरक पडतो. म्हणजे विचारात फरक पडतो, लोकात राहिले, जनतेत राहिले, सभागृहात राहिलं, असं खूप माणसामध्ये फरक पडलेला असतो. आपण निश्चित आपण निवडून द्यायला अशी अपेक्षा करतो. आम्हाला कोणावर टीका करायचं नाही, आम्हाला काय टीका करायचं करू द्या. जे आमच्यावर टीका करतात ना, यमाई देवीतच वाटोळ करतात.